स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सीटीटी, टीईटी आणि टेट नेमकं हे कशासाठी आहे याबद्दल जे विद्यार्थी गेली 10 वर्ष झाले डीएड झालेले आहेत, परंतु अजूनपर्यंत त्यांना टीईटी सीटीईटी काय आहे हे माहीत नाहीये. काही असे विद्यार्थी आहेत म्हणजे त्यांचा संबंध हा डीएड झाल्यानंतर कुठेही नोकरी लागलेली नाहीये. सीटीईटी किंवा सीईटी झालेली होती त्यावेळेला यांनी काही दिलेली नाही आहे आणि त्यानंतर आता ज्या भरत्या झाल्या आहेत 2017 आणि आता आपली जी 2022 ची जी भरती चालू आहे किंवा 24 मधली जी भरती चालू आहे, विद्यार्थी मित्रांनो, या सर्व भरती झाल्यामुळे यांची डोळे उघडलीत की मी सुद्धा डीएड केलेला आहे, मी सुद्धा बीएड केलेला आहे. मग नेमकं शिक्षक लागलेले आहेत, मग गावाजवळ एखादा मित्र शिक्षक लागला असेल किंवा गावातला एखादा मित्र शिक्षक लागलेला असेल किंवा आपल्या बॅच मधला एखादा मित्र शिक्षक म्हणून लागला असेल, तर त्यांना असं वाईट वाटत आहे की नाही बा, हा माझ्या बरोबर असताना हा कसा काय शिक्षक झालेला आहे. यात विषय असा आहे की त्यांना टीईटी कशासाठी असते, सीटीईटी कशासाठी असते आणि नंतर टेट कशासाठी असते, या सर्व गोष्टीपासून ते अनभिज्ञ होते. त्यांना या गोष्टी माहीत नाही. त्यानंतर हे जे आता अपियर असणार आहेत पोरं, जे आता कॅप राऊंड सुरू आहे, बीएडला ऍडमिशन करणार आहेत, ते अपियर असणारे सुद्धा विद्यार्थी किंवा जे सेकंड इयरला विद्यार्थी बीएडला असतील किंवा डीएडला असतील, या सर्व विद्यार्थ्यांकरिता सीटीईटी टीईटी काय आहे हे नवीन असल्यामुळे या सर्व गोष्टी माहीत नाही आहे. त्याकरिता आपण हा जो व्हिडिओ बनवतो आहे, हा व्हिडिओ त्याकरिता आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण जर पहिल्यांदा माझ्या या चॅनलला बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे टीईटीच्या संदर्भातील असो किंवा एज्युकेशनच्या संदर्भातील किंवा इतर ज्या जाहिराती आहेत त्या आपल्याला आपल्या या चॅनलवरती अपडेट राहता येईल आणि आपल्याला माहिती सुद्धा मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, तर आपण टीईटी पाहू. टीईटी नेमकं काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, टीईटी कशासाठी होत आहे. जर आपण जर डीएड असाल विद्यार्थी मित्रांनो, की डीएड फर्स्ट इयरला अपियर असाल की सेकंड इयरला अपियर असाल, तर या विद्यार्थ्यांना डीएड झालेले विद्यार्थी जे असतात त्यांची जी पात्रता आहे, ती पात्रता म्हणजे तुम्हाला जर वर्ग पहिला ते 5वी पर्यंत जर शिकवायचं असेल तर तुम्हाला टीईटी होत असते. आपल्या महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र राज्य परिषद पुणे हे टीईटी घेत असते. मग हे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट असं, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा असं तिचं पूर्ण नाव आहे. मग शिक्षक पात्रता म्हणजे तुम्ही डीएड जरी झाला असाल तरी तुम्हाला पात्र व्हायसाठी एक एक्झाम ठेवलेली आहे त्यांनी, तिचं नाव आहे टीईटी. मग टीईटी जर तुम्ही पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना जर शिकवायचं असेल तुम्हाला, तर टीईटी पेपर 1 पास असणं गरजेचं आहे आणि ते डीएड असणं गरजेचं आहे. म्हणजे डीएड झालेला विद्यार्थी हा पेपर 1 जर पास असेल 1 ते 5 करिता, तर 1 ते 5 करिता तो विद्यार्थी शिकवण्यासाठी पात्र असेल. विद्यार्थी मित्रांनो, नंतर जर डीएड झालेला असेल आणि 6वी ते 8वी करिता त्याला शिकवायचं असेल तर त्याला पेपर 2 पास असणं गरजेचं आहे. म्हणजे डीएड झालेला विद्यार्थी 1 पासून तर 8वी पर्यंत तो विद्यार्थी शिकवू शकतो, परंतु त्याला पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही पेपर पास असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि मग टीईटी जर तुम्ही देत असाल तर महाराष्ट्र शासनाची जी टीईटी आहे, या टीईटी मध्ये तुम्हाला 150 मार्काचा जो पेपर असते त्यापैकी तुम्हाला म्हणजे जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 90 मार्क्स असणं गरजेचं आहे. म्हणजे 90 मार्क्स पासिंग मार्क्स आहे. आणि जे कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत, आपले मागासवर्गीय जे विद्यार्थी आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना 82 मार्क्स पासिंग मार्क्स आहे, 150 पैकी 82 मार्क्स. आणि या पेपरला कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नसते. 150 पैकी 150 प्रश्न तुम्ही सोडवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हे झालं डीएड वाल्या विद्यार्थ्यांकरता टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 2, जे पहिली पासून तर 8वी पर्यंत जे विद्यार्थी शिक्षक बनू पाहतात याकरिता ही टीईटी परीक्षा असते. विद्यार्थी मित्रांनो, आणि ही जी टीईटी परीक्षा आहे, ही टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परिषद पुणे या मार्फत घेतली जाते आणि दरवर्षी ही टीईटी होते. यावर्षी जी टीईटी आहे, यावर्षीची टीईटी विद्यार्थी मित्रांनो, आता येणारी जे काही म्हणजे याच महिन्यात ते नोटिफिकेशन यायला पाहिजे ऑगस्टमध्ये, म्हणजे ऑक्टोबरमध्ये जर निवडणुकाचा रिझल्ट असेल किंवा आचारसंहिता आता जर लागेल सप्टेंबर महिने, म्हणजे 10 ते 20 तारखेनंतर आचारसंहिता लागेल. यामुळे पहिले जाहिरात येईल. विद्यार्थी मित्र, पेपर जरी नंतर होत असेल तरी जाहिरात आधी येणार आहे, हे नक्की आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून जे विद्यार्थी डीएड झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी जागरूक होऊन स्वतःच्यासाठी या सर्व गोष्टी करणे आहे. कारण आपण जे डीएड झाला आहे, फक्त डीएड म्हणजे शिक्षक नाही किंवा टीईटी म्हणजे शिक्षक नाही, तर त्यानंतरही एक्झाम होते, ते सांगतो आहे मी. हे झालं आपलं सीईटी म्हणजे टीईटी बद्दल. विद्यार्थी मित्रांनो, आता आहे बीएड झालेले विद्यार्थी. तर बीएड झालेले जे विद्यार्थी आहेत, डीएड साठी सांगितलं मी, बीएड झालेले जे विद्यार्थी आहे त्या बीएड झालेले विद्यार्थी 1ली ते 5वी साठी लायबल नसतात. म्हणजे सध्या
चे जे बीएड झालेले विद्यार्थी आहेत ते 1ली ते 5वी साठी लायबल नाहीत. कारण डीएड हे फक्त 1ली ते 8वी साठी जे आहे पात्रता त्यासाठीच तो कोर्स बनलेला आहे. म्हणून बीएडचे विद्यार्थी खालच्या वर्गाला येऊन शिकवू शकत नाहीत. नंतर बीएड जे विद्यार्थी आहेत ते बीएड झालेले विद्यार्थी 6वी ते 8वी साठी ते लायबल असतात. मग त्यांना जर 6वी ते 8वीच्या वर्गाला शिकवायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांना टीईटी पेपर 2 पास असणं गरजेचं आहे. टीईटी पेपर 2 पास असणं गरजेचं आहे जे विद्यार्थी बीएड झालेले आहेत. आणि नंतर त्यांना बीएड झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना जर 9वी ते 12वीच्या वर्गांना शिकवायचं जर असेल तर त्यांना टेट देणं गरजेचं आहे. म्हणजे टेट देणं, सीटीईटी किंवा टीईटी पास नसले तरी चालेल, पण टेट आणि मग टेट सारखी जी परीक्षा आहे ही परीक्षा जी आहे या परीक्षेमध्ये त्यांना 150च्या वर जर मार्क्स असेल, मार्क्स जास्त घ्यावं लागेल, 150च्या वर जर मार्क्स असेल तर त्यांची त्या ठिकाणी गुणवत्ता यादीनुसार त्यांची निवड होते. बीएड झालेल्या विद्यार्थ्यांना 9वी ते 12वी करता. मग त्यांना टीईटी आणि सीटीईटी कोणतेही पेपर पास नसले तरी चालतात, पण 9वी ते 12वी करता. पण हे लक्षात घ्यायचं आहे, डीएड धारक असो की बीएड धारक विद्यार्थी असो, त्यांना जर 1ली ते 8वी शिकवायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 पास असणं गरजेचं आहे. हे झालं टीईटीच्या संदर्भात. मग आता आलाय सीटीईटी. सीटीईटी काय आहे तर सीटीईटी जसं आता महाराष्ट्र शासनाचे शिक्षक पात्रता परीक्षा ही टीईटी म्हणून घेतली जाते, तसंच महाराष्ट्र शासनाच्या व्यतिरिक्त संपूर्ण भारतामध्ये जे केंद्र शासन आहे, केंद्र शासनाचे जे काही शाळा आहेत या शाळेमध्ये जर तुम्हाला शिक्षक म्हणून बनायचं, शिक्षक म्हणून लागायचं असेल किंवा शिक्षक म्हणून नोकरी करायची असेल तर संपूर्ण भारतातले जे काही शाळा आहेत त्यांच्यासाठी सेंट्रल इलिजिबिलिटी टेस्ट होत आहे. म्हणजे ते आपले सीटीईटी. या सीटीईटी मध्ये संपूर्ण भारतामध्ये एकच पेपर होत असते आणि त्या सीटीईटी पात्र असणं गरजेचं आहे. मग ते कोण देऊ शकतं तर डीएड झालेला विद्यार्थी 1ली ते 5वी करिता सीटीईटी देऊ शकते. नंतर डीएड झालेला विद्यार्थी 1ली ते 8वी करिता म्हणजे 6वी पासून तर 8वी पर्यंत असणारा जो पेपर 2 आहे तोही देऊ शकतं. म्हणजे सीटीईटी ही टीईटीच्या समतुल्य आहे. एवढं की सीटीईटी ही संपूर्ण भारतासाठी लागू असते आणि टीईटी जी आहे ही फक्त महाराष्ट्रातील म्हणजे प्रत्येक राज्याची अशी टीईटी जी होते ते टीईटी त्यांच्या राज्यामध्ये शिक्षक बनणारे जे काही शिक्षक आहेत त्यांच्यासाठी ही पात्रता परीक्षा असते. जशी आपली महाराष्ट्रातील टीईटी, तसंच सीटीईटी हे संपूर्ण भारताकरिता होत असते. मग याकरिता तसंच आहे पेपर 1 पेपर 2. म्हणजे डीएड झालेले विद्यार्थी पेपर 1 देऊ शकतात, डीएड झालेले विद्यार्थी पेपर 2 देऊ शकतात. म्हणजे डीएड झालेले पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही देऊ शकतात. जर त्यांना 1ली ते 5वी शिकवायचे असेल तर सीटीईटी पेपर 1 पास असणं गरजेचं आहे आणि त्यांना 6वी ते 8वी शिकवायचे असेल तर त्यांना पेपर 2 पास नसणं गरजेचं आहे. आणि बीएड झालेले जे विद्यार्थी आहेत आपले यांना जर 6वी ते 8वी जर शिकवायचं असेल किंवा तिथे शिक्षक बनायचं असेल तर त्यांना 6वी ते 8वी करता जे पेपर 2 आहे ते पास असणं गरजेचं आहे. नुकतेच आता सीटीईटीचा रिझल्ट लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. जे विद्यार्थी पास झालेले आहे त्यांना येणारा जो शिक्षकांचा सुवर्ण काळ आहे त्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की येणारी जी टेट आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये जी होणारी टेट आहे, 3री टेट, याकरिता आवर्जून अभ्यास करा, सातत्याने अभ्यास करत राहा. नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे आणि जागा सुद्धा निघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा विचार करू नका की मराठी शाळा बंद होणार आहे, काहीतरी वेगळंच काहीतरी कंत्राटी पद्धतीने होणार आहे. ते सध्या डोक्यातून काढा. जेव्हापर्यंत या गोष्टी होत नाही तेव्हापर्यंत सध्या विश्वास ठेवू नका. प्रामाणिकपणे तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा, टेटचा अभ्यास करत राहा. आणि कारण त्या टेटमध्ये 110 मार्कांचं बुद्धिमत्ता आणि मॅथ असते विद्यार्थी मित्रांनो. बाकी 90 मार्क्स जे असतात ते इतर जे आपले विषय आहेत तेच टीईटीचेच विषय असतात. परंतु 110 मार्कावरती जास्त फोकस करून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स स्कोर कसा येईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर ह्या ज्या एक्झाम आहे सीटीईटी आणि टीईटी जर आपण पास होत असाल तरीही आपण शिक्षक बनले म्हणून समजू नका. कारण त्याच्यानंतरही पुन्हा अजून एक एक्झाम होत असते, ती म्हणजे गुणवत्ता यादीसाठी. जेवढ्या जागा असेल त्या जागांसाठी एक पवित्र पोर्टल म्हणून महाराष्ट्रामध्ये एक पोर्टल आहे. त्या पोर्टलच्या माध्यमातून आता सध्या भरती सुरू आहे. याच माध्यमातून आपल्याला शिक्षक म्हणून रुजू होता येणार, शिक्षक म्हणून आपल्याला नोंद करून आपल्याला निवड सुद्धा होत आहे. मग त्याकरिता एक टेस्ट घेतली जातं. त्या टेस्टचं नाव आहे टेट, अभियोग्यता चाचणी आहे, शिक्षक अभियोग्यता चाचणी आहे. ही परीक्षा पास होणं गरजेचं आहे. पास म्हणजे तिथं स्कोर मिळवणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त स्कोर राहील तर आपला लवकरात लवकर निवड होईल आणि आपला नंबर लागेल. म्हणून मग या सीटीईटी आणि टीईटी जर पास झाले
तर तुम्हाला या परीक्षेची तयारी करणं गरजेचं आहे, टेटची. कारण टेट कोण देऊ शकतं? मग जे सीटीईटी किंवा टीईटी पेपर 1 पेपर 2 पास आहेत असे सर्व विद्यार्थी तुम्ही टेट देऊ शकता. मग बीएड धारक जर विद्यार्थी असेल तर ते 6वी ते 8वी साठी पेपर 2 पास जर असेल तर ते टेट देऊ शकतात. आणि त्यानंतर जर त्यांना 9वी ते 12वी करिता जर शिकवायचं असेल किंवा शिक्षक म्हणून बनायचं असेल तर त्यांना सुद्धा टेट देता येते आणि त्या टेटच्याच मार्क्सवरती त्यांना नोकरी लागत असते 9वी ते 12वी करता. जे बीएड झालेले विद्यार्थी आहेत, जे त्यांचे स्पेशल विषय आहेत, म्हणजे MSc असेल किंवा BSc असेल, मग फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा मग एम ए इतर विषयात MA असतील, इकॉनॉमिक्स, म्हणजे जे बीएडची त्यांची मेथड असते त्या त्या विषयाला त्यांना ते पद मिळत असते, त्याच्यासाठी त्यांची निवड होत असते. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं सीटीईटी, टीईटी आणि टेट काय आहे हे आपण समजून घेतलेलं आहे. यानंतर येणारे जे काही टीईटी आहे ते कधी होणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, टीईटी जी आहे, टीईटी ही याच महिन्यात ऍड यायला पाहिजे, म्हणजे ऑगस्ट महिन्यातच ऍड यायला पाहिजे होती, आतापर्यंत यायला पाहिजे. म्हणजे जर आली तर आपली ही जी टीईटी आहे हे 2 महिने आपल्याला वेळ मिळेल. आणि लक्षात घ्या की 10 ते 15 सप्टेंबर पासून आचारसंहिता लागू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मग आचारसंहिता लागू झाल्यानंतर जे जाहिरात आली असेल तर ती जाहिराती तर परीक्षा बंद होत नाही किंवा परत परीक्षा होणार नाही असं नाहीये, परंतु परीक्षा ऍड आल्यानंतर जो काळ असणार आहे आपला, तो 1 महिन्याचा काळ जो असणार आहे तो अर्ज करण्यासाठीचा असणार आहे. नंतर 1 महिन्यानंतरच त्याचं डेट आलेली असेल आणि डेट आल्यानंतर ती ऑक्टोबर मध्ये तरी एक्झाम व्हायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. असं म्हणजे माझ्या मतानुसार किंवा आतापर्यंत जे काही टीईटी झाल्या आहेत त्या टीईटीच्या संदर्भात सांगू इच्छितो. म्हणजे ओव्हरऑल आपण जर विचार करतो म्हटलं तर ऑक्टोबर मध्ये आता व्हायला पाहिजे. परंतु निकाल जो आहे, निकाल तो 15-20 तारखेनंतर निकाल लागेल विद्यार्थी मित्रांनो. तर आपण विचार करा की निवडणुकीनंतरच ही टीईटी घेतली जाईल एवढं नक्की, परंतु आता नोटिफिकेशन या महिन्यात येईल म्हणजे येईलच विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपण असलेले म्हणजे हा ऑगस्ट महिना, नंतर सप्टेंबर महिना आणि ऑक्टोबर महिना आपल्याकडे 3 महिने मिळत आहेत. 3 महिने म्हणजे आपले 90 दिवस विचार करा, तर 90 दिवसामध्ये टीईटीचा अभ्यास होतो विद्यार्थी मित्रांनो. आपण करतो म्हटलं तर त्या पद्धतीनं सातत्य जर ठेवलं तर नक्की आपला अभ्यास होतो टीईटीचा आणि त्यानुसार आपण पास पण होऊ शकता. जे कट ऑफ आहे आपला 90% आणि कॅटेगरीचा 82चे मार्क्स आणि ओपनचा 90 मार्क्स, यानुसार आपल्याला विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करायचा आहे. नंतर ही जी टीईटी झाली तर जे आता सीटीईटी मध्ये पास झालेले विद्यार्थी आहे त्यांना त्यासाठी सुवर्ण संधी आहे. आणि जे विद्यार्थी फेल झालेले आहेत, नापास झालेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो का आपण खचून जाऊ नका. आपल्याकडे ही वेळ आहे, आपल्याकडे हे 3 महिने आहे. जे काही मार्क्स मिळाले त्याच्यात समाधान माना आणि पुढे तुमचे मार्क्स कसे वाढतील, मला 90+ कसे मार्क्स मिळतील, याच्यासाठी सर्व कॅटेगरी आणि ओपनच्याही विद्यार्थ्यांनी प्रयत्न करा. कारण आपल्याकडे सुवर्ण संधी आहे जे येत्या 3 महिन्यात असणार आहे, जे सातत्यानं तुम्हाला अभ्यास करायचे आहे. जे तुम्ही कामं करत असाल, इकडे तिकडे इतरत्र भटकत राहत असाल किंवा तुम्हाला गाईडलाईन नसेल मिळत विद्यार्थी मित्रांनो, स्वतःची जाणीव करून मी कसं शिक्षक बनू शकतो, माझा बीएड वाया जाऊ नये, माझं डीएड झालेलं वाया जाऊ नये, याकरता थोडं तरी प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. नक्की आपण पास होणार आहात. आणि यानंतर जे काही टीईटी झाली ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये, तर डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये 3री टेट नक्की होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यासाठी की आता जे असणारा जो काही 10% कपातीचा टप्पा आहे, हा म्हणजे राहिलेले 10% जागा आहे आणि इतर मग वर्षभरातल्या काही जागा येणार आहेत, ह्या बिंदू नामावलीनुसार या सर्व गोष्टी होतील. आणि नाही तरी 20 ते 30 हजार जागा पुन्हा निघतील विद्यार्थी मित्रांनो. कारण खूप जागा रिक्त आहेत हे तुम्हाला सांगू इच्छितो. आणि यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा, सातत्याने अभ्यास करत राहा. नक्कीच तुम्ही या वेळेला होणारे जे काही 2025 मध्ये येणारी टेट आहे त्या माध्यमातून, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नक्की शिक्षण विभागात शिक्षक म्हणून रुजू व्हाल विद्यार्थी मित्रांनो. याकरता आपल्यासाठी सदिच्छा. आणि माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.